हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेचा 9वा अध्याय आपला सुरू आहे. 288 नंबरच्या 87 नंबरच्या ओवीपर्यंत आपण कालपर्यंत आलो होतो. आज एक 88 नंबरची अत्यंत मार्मिक अशी ओवी माऊलींनी शरणम या पदाचं विवरण करताना टाकलेले आहे. सुहृत शरणम काय वर्णन केलेलं आहे बघा. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत. निवास शब्द कालच्या चिंतनामध्ये आपण ऐकला होता. ते म्हणतातच ना, जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आती जळ ऐशेनी वसवितसे सकळ तो निवास मी. माझ्याच पोटामध्ये हे सगळे राहतात, माझ्याच पोटामध्ये जन्माला येतात, माझ्याच ठिकाणी त्याचं पोषण होतं, माझ्याच ठिकाणी त्यांचा अंत होतो. काय सुंदर अशी विचार भगवंत सांगायला लागलेले आहेत. आणि हे जेव्हा आपल्याला पटायला लागेल त्यावेळी भक्तीला एक वेगळ्या प्रकारची, आपल्या उपासनेला एक वेगळ्या प्रकारची धार येईल. अन्यथा जी आपण करतो ती उपासना, त्या उपासनेच्या लायकीची, थोडासा शब्द जरासा खालच्या दर्जाचा आहे, पण त्या पात्रतेची ती उपासना आहे की नाही हे आपल्याला कळायला लागेल. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा हा भावार्थ दीपिका ग्रंथ अभ्यासायला लागलो तर ज्ञान भक्ती कर्मयोग या 4ही टप्प्यावरती आपण कोणती भूमिका वटवली पाहिजे हे आपल्या लक्षात यायला लागतं. म्हणून शांतपणे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा लागतो, प्रत्येक ओवीचा शब्दांचा विचार करावा लागतो आणि तेव्हाच आपल्याला त्याचा अर्थबोध होतो. बोध होणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी भाव असणं महत्वाचं आहे. कोरडेपणानं ज्ञानेश्वरीच्या शब्दांचा विचार करू नये. शब्द फार काही सांगत नाही, पण शब्दातला भावार्थ जो आहे तो खूप काही आपल्याला सांगून जातो. म्हणून भावार्थाच्या बरोबरच लक्षार्थाकडे जायला पाहिजे. भावार्थामध्ये परत 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 भाबडेपणा येता कामा नये, भुळसटपणा येता कामा नये. आणि म्हणून तो भावार्थ लक्षार्थाकडे आपल्याला घेऊन आपोआप जातो. आपली जायची मात्र तयारी असावी लागते. माऊली म्हणतात भगवंताच्या पोटातच ही सगळे निवास कुठला आहे तर भगवंतच हे राहण्याचं घर आहे. भगवंताच्या घरातच लोक जन्माला येतात, भगवंताच्या घरात राहतात, भगवंताच्या घरातच त्यांचा अंत होतो. फार सुंदर कल्पना आहे. विश्व माझं घर असं जे माऊली म्हणतात ना तेच आहे. तसं विश्व हे भगवंताचं घर आहे आणि या घरामध्ये सगळ्या घडामोडी घडतात. जसं पाण्याच्या लाटा पाण्याच्या आधारावर असतात आणि त्या लाटात सुद्धा पाणी असतं, कल्लोळी अति जळ, त्याप्रमाणे तो सर्वात राहतो, आपल्या ठिकाणी सर्वांना राहावितो. तो निवास मी आहे. तो सगळ्यांच्या ठिकाणी राहतो, त्याच्यात सगळेजण राहतात. काय सुंदर विचार आहे बघा. तो सगळ्यांच्या ठिकाणी राहतो आणि त्याच्यात सगळेजण राहतात. आपल्याला दृष्टांत देताना सुद्धा फार कठीण होतं, म्हणून माऊलींचेच दृष्टांतांनी घ्यायला लागतात. दुसरी कुठली उदाहरण देता येतील या संदर्भात विचार करण्यासारखा मुद्दा आहे की पाण्याच्या आधारावरच लाट निर्माण होते, पाण्यातच राहते आणि ती पाण्यातच परत मुरते. कुठं जाणार सांगा, तिचं निवासस्थानच पाणी आहे. तसं आहे भगवंत. भगवंतांना विचार केला पाहिजे आपण. तोच विचार आपल्या मनामध्ये चिंतनामध्ये असला पाहिजे. जेव्हा आपण देवपूजा घरातली करतो, नाम घेतो, ध्यान करतो, तीर्थयात्रा करतो, यावेळी त्याला असा समजून त्याला ओळखला पाहिजे. हे ओळखण्याच्या खुणा माऊली या ओवीतून सांगालेले. आणखीन शरण शब्द जो आहे, मला शरणे,
हे सांगण्यासाठी माऊलीने अत्यंत उत्कृष्ट दर्जाची एक ओवी वापरलेली आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एको. मला शरण आल्यामुळं मी अशा काही साध्या साध्या गोष्टी तुम्हाला देणार नाही म्हणतात भगवंत. जे मला शरण येतात त्यांचे सगळ्यात श्रेष्ठ अवघड, जे कुणालाच करता येणार नाही अकर्तुम गोष्ट, ती गोष्ट म्हणजे जन्म मरण संपवणं. त्याचे निवारी मी जन्म मरण. जो मला शरण येतो त्याचं जन्म मरण निवारण्याचं काम मीच करतो. खरी गोष्ट अवघड आहे. मागच्या वेळेस आपण कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम जे 3 शब्द ईश्वराबद्दल वापरले होते. त्या शब्दातला खरा अन्यथा कर्तुम कोणती गोष्ट असेल तर जन्म मरणाचं निवारण करणं, जन्म मरण घालवणं. ही कोणत्याही जीवाला, सृष्टीतल्या कुठल्याही पदार्थाला ही गोष्ट करता येणार नाही. शेवटचा अंत जो आहे तो तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे हा भगवंतामध्येच आहे. दुसरं कोण त्याचं सांभाळ मृत्यूचं आणि जन्माचं सगळं निवारण कोण करतंय, कोण करू शकते, कोण करते नव्हे, कोण करू शकते. माझे आई वडील नाहीत, माझी मुलं नाहीत, माझे नातलग नाहीत, माझी प्रॉपर्टी करू शकत नाही. असं अन्यथा कर्तुम शक्ती जी आहे ती भगवंताची. शरण येणाऱ्याला याचं जन्म मरण ते निवारण करून टाकतात. स्त्री पुत्र कलत्र या अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कोणी. शेवटचा अंत जो आहे तो अंत ज्याच्यामध्ये होतो तो भगवंत आहे. आणि भगवंतातच आपला अंत कल्पनेनं घेणं आणि त्यातच राहणं ही सगळ्यात अगदी भक्त म्हणून आपली एक जबाबदारीने कर्तव्य राहतं. त्याचाच विचार सतत करावा. आणि त्यामुळे होतं का, मी आपोआप शरण येतो. शरण येणं म्हणजे फिजिकली असं लोटांगण घालणं नव्हे, किंवा कानाला धरून अशा उड्या मारणं, उठाभाषा काढणं, हा प्रकार त्यामध्ये अभिप्रेत नाही. करूया ते पण करूया. आपल्याला शरण आलो ही एक कृती दाखवायची असते म्हणून आपण लोटांगण जमिनीवर घालूया, दंडवत घालूया. पण खरा दंडवत कोणता असेल, खरं लोटांगण कोणतं असेल तर भगवंताला अनन्य भावानं शरण जाणं. आणि अनन्य भाव शब्दाचा अर्थ आहे, यापूर्वी हा शब्द आपण बघितला, न अन्य, म्हणजे दुसऱ्या कशाचाही विचार, कुठल्याचाही आधार न मानणं. कुठलाच आधार मला नाही भगवंता, तुझ्या अखेरीस मला आधार नाही, याला अनन्यता म्हणतात. असं अनन्य होणं आणि मग भगवंताशी एकरूप होणं ही सर्वश्रेष्ठ अशी शरणागत आहे. आणि अशा शरणागतीमधून माऊली म्हणतात त्याचं जन्म मरण त्या भक्ताचं निवारण करण्याचं काम मी करतो. त्याचे निवारे मी जन्म मरण. म्हणून या लागी, म्हणून शरणागता शरण्य. शरण्य म्हणजे ज्याला शरण यायचं तो. शरण्य शब्दाचा अर्थ आहे ज्याला शरण यायचं तो. असा शरणागताला शरण्य कोण असेल तो मीच एको, मी एकटाच आहे. दुसऱ्या कुणालाही शरण जाऊ नका हे सांगायचा मुद्दा आहे. गेला शरण तर आपलं काहीतरी व्यावहारिक गोष्टी होतील त्यामुळं, पण त्याच्यातून परत फेडीची अपेक्षा आपल्यावर असेल. आपल्यावरती उपकाराचं ओझं असेल लोकांचं, पण भगवंत उपकाराचं ओझं ठेवत नाही आपल्यावरती. फक्त अनन्य शरणागता, एकरूपता त्याला पाहिजे आहे. ती जर दिली तर तो आपलं जन्म मरण निवारण करतो. म्हणून शरण येण्याला एकच जागा आहे, दुसरी जागाच नाही आहे. एक जागा कोणती असेल तर ती म्हणजे भगवंत, दुसरं अन्य काय नाही. म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात, जी व्यक्ती काया वाचा मनानं जीवानं माझ्यावर भार टाकते, सोपवते, तिला मी मुक्त करून जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवतो. आणि शरण येण्यासाठी शरण येण्याचं जे ठिकाण आहे ते मीच आहे. म्हणजे शरण येणाऱ्यासाठी मीच एक आश्रय स्थान आहे. मीची एकू शरण्य. शरण्य म्हणजे जिथं आश्रय घ्यायचा, जिथं शरण यायचं असं एकमेव आहे. कारण माझ्या वाचून कोणी रक्षण करता नाही असं मानून शरण येणं फार महत्वाचं आहे. त्यालाच अनन्यता म्हणतात. कारण मी माझं चालवतो,
मी माझे मित्र मला मदत करतात, मला पाहुणे येऊन मदत करतात, माझी प्रॉपर्टी आहे त्याच्या आधारावर मी जगतो, मला खूप काहीतरी पगार आहे त्या पगारावर मी जगतो, असं समजणं हा भ्रम सगळा आहे. कारण यातली कुठलीही गोष्ट शेवटच्या क्षणाला आणि मधल्या क्षणाला कुठल्या क्षणाला उपयोगाची येत नाही. आपण ज्यावेळी जातो बाहेर ना, आपल्याबरोबर फक्त देव असतो, अन्य कोणीही नसतं. आपल्यावर अंगावर कपडे नसले तरी देव असतो आपल्याबरोबर. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणून हाच विचार माझ्या वाचून कोणी नाही, रक्षण करता दुसरा कोणी त्याच्याशिवाय असू शकत नाही, असं म्हणून शरण येणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच भक्ताचं जन्म मरणाचं जे दुःख आहे, सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर जन्म मरणाचं दुःख या ऐहिक ज्या गोष्टी आहेत यामुळं त्याचं निवारण होणार नाही. कोणत्याही भौतिक गोष्टीचा उपाय त्याच्यावर करता येत नाही. त्यामुळे शरण येण्यास मीच एक योग्य आहे, दुसऱ्या कुणाला शरण जाऊन काही फायदा होणार नाही. म्हणून एक गोष्ट आपण दृढ ठेवायची मनामध्ये, सगळ्यांचं सगळं करू पण भगवंताच्या ठिकाणी शरण जाऊ. आपण कुणाचं काय करायचं आहे ती कर्तव्याचे भाग म्हणून आपण करत राहू. देहात आलं की कर्तव्य येतं, जबाबदारी येतात, पण या जबाबदारीने कर्तव्य करताना जो खरा शरण येण्याला आणि माझं पूर्ण करणारा असा कोण असेल की जो कुणालाच गोष्ट एखादी करता येत नाही ती गोष्ट भगवंत करतात, आणि ते म्हणजे माझं जन्म मरण निवारण करतात. म्हणून जीव कधी शरण येईल तर त्याला त्या ठिकाणी त्याला वाटलं पाहिजे की हा प्रभू आहे, हा साक्षी आहे, स्वामी आहे, कर्ता आहे, सत्तावान आहे, याच्याशिवाय दुसरा कोण नाही असं कळलं पाहिजे. तोच एकमेव माझं सर्व पाहतो, तोच माझा रक्षण करणारा आहे, हे जेव्हा कळेल त्यावेळी जीव शरण येईल. हे कधी कळायचं? यासाठीच भगवंताच्या नामस्मरणामध्ये संतांनी दिलेल्या तत्वज्ञानांच्या आधारानं त्या देवाला समजून घेतला पाहिजे. म्हणून देहाचं दुसरी गोष्ट आहे, देह माझा क्षणभंगूर आहे, हेही समजलं तरी तो देवाला शरण जाईल. म्हणजे देह सत्यत्वाची भ्रांती गेली पाहिजे. देहाचं क्षणभंगुरत्व जर समजलं आणि जग मी बदलू शकणार नाही किंवा जगाला बदलणार हे जग हे सगळं बदलणार आहे, मी त्याच्यामध्ये काय सुचवू शकत नाही. जग बदलतच राहतं. मी किती आटापिटा केला तर माझ्या बोलण्याचा माझ्या असणाऱ्या विचाराचं कोण किंमतच करत नाही. मग ह्या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला समजायला लागली तर मग आधार देणारा रक्षण करता एकमेव तोच आहे असं जेव्हा समजेल तेव्हाच खऱ्या अर्थानं जीव शरण येईल, अन्यथा येणार नाही. पण इथं वर्णन करताना म्हणतात हे देहाबद्दलचं नाशिवंत देह आहे हे समजायला पाहिजे. मग जाणारा देह आहे म्हणून त्याच्यावरनं प्रेम मला कमी करावं लागेल. आणि ज्यानं ही मला सृष्टी दाखवली त्या सृष्टीकर्त्याचं आभार मानणं म्हणजे त्याला शरण येणं. प्रत्येक क्षणी त्याला थँक्यू म्हणावं. थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. एव्हरीथिंग हा शब्द फार महत्वाचा आहे. थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. एव्हरीथिंग म्हणजे जे जे प्रारब्धानं माझ्या वाट्याला येतं त्याबद्दल भगवंता मी तुझा आभारी आहे, मी कृतज्ञ आहे की हे जे मला तू दाखवलं दिसलं आणि गंमतशीर गोष्ट सृष्टीतली जे विलोभनीय अशा दृश्य मला पाहायला डोळे दिलीस, बुद्धी दिलीस, सगळं काही दिलंस म्हणून थँक्यू. असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं ना, मनापासून वाटायला लागतं त्यावेळी. हे बोलण्यात नुसतं येऊन चालणार नाही, आपल्याला प्रवचन सांगताना नुसतं येऊन चालणार नाही, तर त्याच वेळी ते आपल्यामध्ये रुजायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीबद्दल भगवंताबद्दल कृतज्ञता. जसं आपण म्हणतोय ना, व्यावहारिक पातळीवर आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञता, ज्या मित्राने आपल्याला मदत केली त्यांच्याबद्दल जशी कृतज्ञता ठेवतो व्यावहारिक पातळीवरती, तशी एक पारमार्थिक पातळी आहे. त्या पारमार्थिक पातळीवरती भगवंतालाच कृतज्ञता दिली पाहिजे आपण, किंवा तोच कृतज्ञ खरा आहे. त्यामुळे परमात्मा हा सत्य आहे, बाकी सगळं नाशवंत आहे, हेही जीवाला कळेल तेव्हा जीव शरण येईल. जीव कधी शरण येईल याचा विचार आपण बघायला लागलोय. जेव्हा देहाला मिथ्यात्व येईल, देह सत्य वाटणार नाही, त्यावेळी जीव शरण येईल. दुसरी गोष्ट, बदलणाऱ्या जगामध्ये हे जग बदलणार आहे आणि तेही भ्रमरूप आहे, भासमान आहे, हे जेव्हा कळायला लागेल तर
त्यातला हा चालवणारा जो कोण आहे, भरता गती भरता प्रभू साक्षी, तर तो जर कळला तर परमात्माच एक सत्य आहे, बाकी सगळं भासमान आहे हे समजायला लागेल. केव्हा? आता देह मिथ्या ठरेल तेव्हा ना. म्हणून कोणत्याही क्षणी देहाचा आणि प्रपंचाचा आश्रय वाटता कामा नये. माझा देह आहे आणि त्याच्या सत्तेवर मी जगतो नाही, भगवंताच्या सत्तेवर मी जगतो हे समजलं पाहिजे. आपण म्हणतोय देह आहे म्हणून आत्मा आहे का? तर नाही, तर आत्मा आहे म्हणून देह आहे. देहात आत्मा राहतो नाही, तर आत्म्यात देह राहतो. मागचंच आपण बघितलं ना, पाण्यात लाट राहते, लाटेत पाणी राहत नाही, लाटेला आधारभूत येते. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. त्यामुळे देवात आपण राहतोय ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्यात देव राहतो जसा आहे तसं आपण देवामध्ये राहतो. त्यामुळे देह आणि प्रपंचाचा आश्रय येत असता वाटता कामा नये. आपल्याला मुलाबाळांचा आश्रय वाटतो म्हणून वाटतं की ती माझी आधार बनतील. किती मुलं असतील आपल्या पोटी म्हणजे आपल्याला आधार वाटेल सांगा बघू? काहीच नाही. मी माझ्या संसाराचं चित्र छानपैकी थाटलं होतं. माझ्या 2 मुलांनी मला 6-6 महिने वाटून घेतलं होतं. एक चारोळी आहे मराठीतली. 2 मुलं आहेत आणि त्यांनी 6-6 महिने वाटून घेतलं होतं. आमच्या वाटण्या होणार आहेत नंतरच्या टप्प्यामध्ये. आपल्या हे असलेलं समोरचं दृश्य आपण पाहतो. मुलं असलेल्यांना सुद्धा काय तेही निराधारच असतात आणि मुलं नसणारे सुद्धा स्वतःला निराधार समजतात. पण निराधार का समजतो आपण परमेश्वराचं लेकरू असताना सुद्धा? आपण विचार केला पाहिजे ना. मला भगवंतानं जन्माला घातलं आणि तोच माझा आधार आहे. दुसरं माझं कोण आधार नाही. बायको, मुलं, नवरा, नातवंड, अमुक नातलग सगळे हे माझा आधार होऊच शकत नाही. माझ्याकडे असणारी प्रॉपर्टी, सोनं, संपत्ती, बॅलन्स हे माझे आधार नाहीत. कारण मला एक क्षण असा येईल की ते सोनं नाणं मला हातानं वापरता येणार नाही, पकडता येणार नाही, बॅलन्स असलेला बँकेतला आणता येणार नाही, तो आणून पैसे मला वापरता येणार नाही, मला खाता येणार नाही, मला बोलता येणार नाही, मला ऐकू येणार नाही. असं एक दिवस येणार आहे ना. मग त्या दिवशी आधार कुणाचा आहे हा एकदा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि जेव्हा असा आपण आधाराचा प्रश्न येतो तर खरोखरचा आधार कोणता असेल तर तोच ज्याला शरण येता येतं तोच शरण्य मीची ऐकू असा शब्द माऊली त्यासाठी वापरतात. पण शरण येतच नाही जीव. शरण जीव येत नाही तेही तपासण्याचं काम आहे. कर्तृत्वाचा अभिमान असतो, कर्तृत्वाची भ्रांती असते. मी भोगतो, मी करतो, मी माझं आहे सगळं. या सगळ्या कर्तृत्वाच्या भ्रांतीमध्ये आणि अहंकारामुळे स्वतःला अगदी बुडवून टाकतो अहंकारामध्ये. आणि अहंकारामध्ये बुडल्याला शरण येण्याला शिल्लक कुठला राहतो? ज्याला काम, क्रोध आदी विकार आणि अहंकार खाऊन टाकतात तो शरण येण्याला काय शिल्लक राहील काय सांगा बघू? त्यानं खाऊनच टाकलेले असतात. मग अहंकार आहे तोपर्यंत, कर्तृत्वाचा अभिमान आहे, भोक्तृत्वाचा अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण येणं जमणारच नाही. आणि या अहंकारातूनच आपण तक्रारी करतो ना. माझं काही बरोबरच आहे असं मला वाटतच नाही. माझं बरोबर नाही असं केव्हा वाटतं माहिती आहे काय? जेव्हा मी इतरांशी तुलना करतो तेव्हा. इतरांशी तुलना नसेल ना तर माझं आहे ते बरोबरच वाटणार आहे. कधी पण लक्षात घ्या, हा विचार एकदा वापरून प्रॅक्टिकली बघा. मला माझं बरं वाटत नाही याचं कारण सांगू का? तर त्याचं कारण असं आहे की मी इतरांशी तुलना करतो. माझी बायको मला आवडत नाही कारण मी माझ्या बायकोची तुलना इतरांशी करतो म्हणून. हा मुद्दा त्यातला लक्षात घेतला तर आपण तक्रारीला जागा राहत नाही. म्हणूनच आपल्याला तक्रारी होतात. असं आहे तसं आहे का? तुलना होते म्हणून. नाहीतर जे असतं ते बरोबरच असतं असं जेव्हा वाटेल तर ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे सुखाचं गुपित लवकर कळतच नाही. तुकोबांनी सांगितलेलं पाठ करण्यासाठी चांगला अभंग आहे. ठेविले अनंते टाळावर म्हणाय पण चांगला आहे. म्हणून टाळ मृदंग चांगलं आहे. पण त्याबरोबर हे कधीतरी वापरायला लागलं ना आपल्या आयुष्यामध्ये, खऱ्या जीवनामध्ये आपण वापरायला लागू त्यावेळी भगवंताचा आधार केवढा मोठा आहे आणि समाधानात राहणं हे भगवंताला आवडतं. आणि त्याला आवडते ते असं वागणं म्हणजे शरणच येणं आहे ना.
त्याला आवडत नाही असंच जर आपण वागवलं, त्याला तक्रार करणारी माणसं आवडत नाही, ईर्ष्या करणारी माणसं आवडत नाही, तुलना करणारी माणसं आवडत नाही, अहंकारी माणसं, गर्विष्ठ माणसं देवाला आवडत नाही. आणि माझ्याकडे सगळं भरून उरलंय ते, ह्या सगळ्या गोष्टी जे जेवढे जेवढे म्हणून दुर्गुण आहेत ना आसुरी संपत्तीतले, तर ते सगळे माझ्याकडे भरून उरलेले आहेत. मग देवाला मी कसं आवडेल सांगा बघू? आवडण्यासारखं काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणून कर्तृत्वाचा अभिमान काढून टाकला पाहिजे, अहंकार काढून टाकला की तक्रार संपून जाते, आग्रह संपून जातो, हट्ट संपून जातो. हट्ट जिथं करायला पाहिजे तिथं कळत नाही. जी गोष्ट मला प्राप्त करून घ्यायची आहे त्या भगवंताला एकदा जाणून घ्यायचं आहे, याचा हट्ट कुणी आतापर्यंत केलाय काय? कुणी सांगा बघू. मला मुक्तच व्हायचंय असं कधीच कोण म्हणत नाही. मला घरच बांधायचं आहे, मी त्याचा बदलाच घेणार आहे, त्याला मी संपवणारच आहे, त्याला दाखवतो. हट्ट कसा असतोय बघा आपल्याला. मला मोठं घर बांधायचं आहे, मला इतरांच्या पेक्षा श्रीमंत व्हायचंच आहे, केवढा आग्रह असतो बघा त्यामध्ये, हट्ट केवढा असतो बघा. हा हट्ट हे इकडं कसा लागू करतो आपण, तसा इकडं कुठं लागू करत नाही. काही हो, मला ज्ञानेश्वरी समजूनच घ्यायची आहे. आता असं म्हणणाऱ्याला समजायची राहील काय ज्ञानेश्वरी? पण हट्ट कुठं आहे इकडं आमचा? हट्ट आहे तो प्रपंचामध्ये, आणि ह्या हट्टामुळेच अहंकार येतो. अहंकारामुळे नम्रता निघून जाते, विनयशीलता निघून जाते. आणि विनयशीलता निघून गेली की देवाला शरण येणं कसं जमेल सांगा? देव माझ्यापेक्षा छोटा वाटायला लागतो, ते माझ्या सवडीचं काम होतं. देवावर सवडीनं प्रेम करणं ही आमची भक्ती झालेली आहे. वेळ मिळाला तर परमपूज्य डॉक्टर काका सांगतात ना, एक आवडीचा परमार्थ, एक सवडीचा परमार्थ, एक निकडीचा परमार्थ. आमचा आवडीचा होत नाही. आवडीचा माझा प्रपंच आहे, आवडीचा प्रपंच, आणि सवडीचा परमार्थ तोही बरा. निकडीचा पण असतो, गरज लागली तर मंदिरात जाऊया, गरज लागली तर देवाला दिवा लावूया, नैवेद्य दाखवूया, कुठंतरी प्रासंगिक पद्धतीनं. सारखं असमाधान टिकूनच राहतं. मग मला समाधान जर नसेल, अतृप्तीसारखी जर असेल, तर ते देवाला मी प्रसन्न राहत नाही ना. आणि मी प्रसन्न म्हणून आपल्याला प्रसन्न करून घ्यावं. पहिल्यांदा देवाला प्रसन्न करण्यापूर्वी स्वतःला प्रसन्न करावं. स्वतःला प्रसन्न करणं काय म्हणजे काय? ज्या स्थितीमध्ये असतो आपण त्या स्थितीमध्ये आनंदी राहणं. हे जमते काय? आपण ज्या मित्रांच्या घोळप्यामध्ये असतो आपण तिथं आनंदी राहणे. नाही, त्यातले दोघं जण मला आवडत नाही, त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल मत्सर तयार होतो. मग मी प्रसन्न कसा राहीन? मीच प्रसन्न नसेल तर देव प्रसन्न कसा होईल? हा कधीतरी प्रश्न आपल्याला आपण विचारला पाहिजे. म्हणून मी प्रसन्न असलो पाहिजे. माझं जे जे म्हणून आहे ते देवाची कृपा आहे, भगवंताची कृपा माझ्यावरती आहे. मला भरपूर देवानं दिलेला आहे, मला अत्यंत जास्त दिलेला आहे, इतरांच्या पेक्षा जास्त दिलंय असं म्हटलं पाहिजे आपण. पण आपला असं कधी विचारच नसतो. त्यामुळे होतंय काय की असमाधान कायम आपल्या पाचवीलाच पुजलेलं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कमतरता आणि उणीवच भासते. मुळात प्रपंचात उणीवच आहे, प्रपंचात उणीव आहे. पण त्याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ती उणीव भरून काढायची आतमध्ये सामर्थ्य प्रत्येक जीवाला भगवंतानं बहाल केलेलं आहे. जन्मताच ते दिलेलं आहे. जन्मता जसं शरीर दिलंय तसं जन्मल्याबरोबर आपल्याला आत्मस्वरूप जाणून घेण्याचं ज्ञान पण दिलेलं आहे. पण आपण त्या ज्ञानाचा वापर करत नाही. आपण फक्त वृत्ती ज्ञानाचा वापर करतो. आत्मस्वरूप जाणायचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण वापरतच नाही, आणि म्हणून आपल्याला आपणच कळत नाही. त्यामुळे देवानं दिलेली भेट वस्तू, माझा देह असू दे किंवा मला दिलेलं बुद्धी असू दे, ही सगळी भगवंतानं दिलेली देणगी आहे. आता ह्या देणगीच्या पलीकडे जाऊन मी विचार करायला लागतो. माझं जीवनातलं यश अपयश, मला भेटणारी माणसं हे अशी नको पाहिजे होती, तशी पाहिजे होती, माझी नोकरी अशी नको तशी पाहिजे होती, शेजारच्याला माझ्याजवळ इतका शिकलाय पण त्याला कसली चांगली नोकरी मिळाली. या तुलनेमध्ये मी माझं स्वतःची प्रसन्नता, समाधान आणि तृप्ती घालवून टाकतो. मग आपण जर रडत असलो ना तर देवाला ते आवडत नाही ना रडणारा. त्याला एवढं सगळं ताट भरून समोर ठेवलंय तर हा जेवायचं सोडतोय आणि रडत बसलाय. आणि सगळे पंचपक्वान्न त्यामध्ये दिलेले आहेत. आणि पंचपक्वान्न म्हणजे सगळं दिलेलं आहे. पंच ज्ञानेंद्रिय दिली, पंच कर्मेंद्रिय दिलेली आहे, पंच महाभूताचं सहकार्य आहे, पंच प्राण आपल्याला शक्ती प्रदान करणारे भेटलेले आहेत. सगळे हे भगवंताची कृपा आपल्यावरती आहे. पण तरी सुद्धा आम्ही सुखी राहत नाही ना. का? तक्रार, म्हणून शरण येत नाही आपण.
देवाला शरण याला तक्रार, आग्रह, हट्ट, दुराग्रह या सगळ्या गोष्टी अडथळा बनून राहतात. या सगळ्याचा मूळ बिंदू काय असेल तर अहंकार. स्वतःला तपासलं पाहिजे. म्हणून म्हणतात अहंकाराचं ज्ञान झालं पाहिजे. ज्ञानाचा अहंकार होता कामा नये, अहंकाराचं ज्ञान झालं पाहिजे. मग अहंकाराचं ज्ञान होण्यासाठी स्वतःला तपासलं पाहिजे, स्वतःकडे पाहिलं पाहिजे. आपण गावाची चौकशी करण्यामध्ये, जगाला मोजपट्टी लावण्यामध्ये स्वतःला मोजायचं राहूनच जातं. स्वतःच्या चुका दुर्लक्ष करतो आणि झाल्या आणि कुणी दाखवलं तर त्याचं आणि समर्थन करतो. मी असा व्यसनिक काय आहे ती सांगायला चालू करतात. मला मंदिरात यायला जमत नाही हो, त्याची कारणं इतकी लोक सांगतात. मला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ मिळत नाही हो, त्याची कारणं इतकी सांगतात की आपल्यालाच वाटतंय खरंच की हो इतका अडचणीत माणूस आहे असं वाटायला लागतंय. इतकी समर्पक कारणं त्यांच्याकडे असतात. म्हणजे चुकाचं सुद्धा समर्थन करतात. अहंकाराचं लक्षण आहे. फार दासबोधामध्ये ती ओवी त्या संदर्भातली आहे बघा. आपण दासबोध नेहमी वाचणारे जे मंडळी त्याला एक ठाऊक असेल की चुकाचं समर्थन करणे म्हणजे आपले अवगुण वाटती गुण असे समर्थ म्हणतात. आपले अवगुणच असतात पण गुण वाढतात, अहंकार. आणि अहंकार जोपर्यंत आहे नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबी कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानेश्वर माऊलींची उभी आहे 10व्या अध्यायामध्ये. म्हणतात नवल हे अहंकाराचं की शान्या माणसांना लोळवून टाकतो, लाचार करून टाकतो, अपेक्षेच्या ओझेखाली राहायला लावतो, नाचवतो, ईर्ष्या करायला लावतो, मोडायला लावतो. सवळ असणारे जे असलेला असं माझं आत्मस्वरूप आहे ते न कळल्यामुळं लाचारी सगळी येत असते. आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी आपलं समाधान टिकवण्याचा प्रयत्न करणं फार महत्वाची गोष्ट आहे. बाकी काही करता यायचं राहू दे, पण प्रत्येक ठिकाणी कोणत्याही बाबतीमध्ये मी असमाधानी राहता कामा नये. ह्याला कारण आहे स्वतःकडे बघा की दुसऱ्याला काय मिळालं हे पाहत राहतोय आपण. हे मुख्य कारण आहे आपल्या दुःखाचं, प्रापंचिक दुःखाचं सांगायला लागलोय बरं काय. प्रापंचिक दुःख जी आता आपल्या वाट्याला आलेत ह्याला मूळ कारण काय असेल तर दुसऱ्याला काय मिळालं आणि त्याच्या तुलनेनं मला किती कमी मिळालं. या गोष्टीमुळे कधीतरी कमी कुणाच्या दृष्टीनं आपण असणारच आहोत. भगवंतानंच विषमता आहे भगवंतामध्ये, कारण द्वैत ठेवलंय शिल्लक. पंचमहाभूतामध्ये एकता नाही. मागच्याच ओवीमध्ये आपण बघितलं पंचमहाभूतामध्ये एकता नसताना माझ्यात कशी समता येईल सांगा बघू. मग समता नाही, विषमता म्हणजे माझ्या काहीतरी गोष्टीत विषमता ठेवणार. माझ्यासारखं दुसऱ्याचं शरीर कसं असेल सांगा बघू. मी काळा काय गोरा काय सावळा असायचा, तो आहे तसाच आहे ना. आणि मी त्याच्यामध्ये चेंज करू शकत नाही. ज्या गोष्टी बदलता येत नाही त्या बदलण्यासाठी आटापिटा करण्यामध्ये अहंकार आपल्या मदतीला येत असतो. जे बदलायचे येत नाही ते बदलणारच. आणि जे बदलता येते ते कधीच बदलणार नाही. कसा हट्ट आमचा आहे बघा. बदलता येते ते बदलणार नाही आणि बदलता येतं ते कधीच बदलणार नाही. पण माझ्यावर अधिकार चालतो. मला स्वतःला बदलायसाठी मी पूर्ण स्वतंत्र आहे. मग खरं स्वातंत्र्य आहे मला बदलण्यासाठी उपयोगी येणारं खरं स्वातंत्र्य आहे. दुसऱ्याला बदलण्यामध्ये मी परतंत्र आहे. दुसऱ्याबद्दल कसं बोलणार सांगा बघू. दुसऱ्यानं कसं वागावं, दुसऱ्यानं कधी काय खावं, काय प्यावं, ज्ञानेश्वरी वाचावी, काय नाम घ्यावं, हे काय आपण सांगू शकतोय. लोकांना सांगू शकतोय, बदलू शकत नाही. म्हणून लोकांना सांगावं बदलावा असा हट्ट करू नये. मुलाबाळांना मार्गदर्शन करावं, पण त्याने जे केलेलं मार्गदर्शन ऐकलंय की नाही हे तपासायला पुन्हा जाऊ नये. हे तपासायला गेल्यामुळं माझं त्याने ऐकलं नाही म्हणून दुःख होतं. ती ऐकतच नाहीत ही गृहीत धरलं पाहिजे. जे बदलता येत नाही ते बदलण्याच्या नादाला मी का लागलो, एवढा हट्ट मी का ठेवला, देवाला शरण का आलो नाही, ह्यांना का शरण आलो, ह्यानी बदलावं म्हणून मी जो प्रयत्न करतोय त्याचा अर्थ मी त्याला शरण आलोय असा त्याचा अर्थ आहे. माझ्या शरीरामध्ये कुठलीही व्याधी नसली पाहिजे असं कसं होईल सांगा बघू. अरे जिवंतपणाचं लक्षण म्हणजे व्याधी आहे, रोग आहे. संत म्हणतात तुला रोग आहे ते बरं आहे, म्हणजे तुला जिवंत आहे तर कळते ना अधूनमधून गुडघ्यातून कळायला लागले ना, हे गुडघा दुखतो सारखा, हा चांगली गोष्ट आहे, मी जिवंत आहे म्हणून दुखतोय ते मला कळतं
असं कधीतरी वाटतंय का आपल्याला? नाही वाटत. सारखं म्हणायचं माझ्याच वयाचे त्यांचे गुडघे बरे दुखत नाहीत, कुठं देवानं माझ्याच पाठी लावलं हे सगळं. काय शरण येणार हा माणूस सांगा बघू? हा जीव काय शरण येईल सांगा बघू? मी सारखा तक्रार करतो की मला माझंच असं होतंय, माझंच असं होतंय, माझंच सगळं वाईट चाललंय, सगळ्यांचं बरं चाललेलं आहे. विचार केला तर कुणाचंच काही बरं चाललेलं नाही, आणि पारमार्थिक दृष्ट्या विचार केला तर सगळ्यांचं बरोबर आहे. व्यावहारिक दृष्ट्या विचार केला तर कुणाचंच बरं चाललेलं नाही, पण पारमार्थिक दृष्ट्या विचार केला तर सगळ्यांचं सगळं व्यवस्थित आहे. आत्मस्वरूप देवाला ओळखण्याची शक्ती प्रत्येक जीवाला दिलेली आहे. त्या आपल्या आत्मशक्तीचा वापर करावा आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून स्वतःला जाणून घ्यावं, म्हणजे देवाला जाणल्यासारखं होतं. स्वतःला प्रसन्न समाधानी ठेवले, समाधान ते दर्शन. निळबरायांचा अभंग आहे. भगवंताचं दर्शन हे म्हणजे समाधान असणं, म्हणजेच देवाचं दर्शन घेण्यासारखं आहे. मंदिरात जायची सुद्धा गरज नाही. जो समाधानी आहे, तृप्त आहे, अशी वकवक नाही, मला कमी आहे अशी उणीव वाटत नाही, त्यावेळी तो खरा भक्त आहे. आपल्याला खरं भक्त राहायचं आहे, असं नाटकी भक्त म्हणून राहायचं नाही असं माऊली सांगतात. मग अनन्य भावानं शब्द वापरलेला आहे. शरण या असं नुसतं म्हटले नाहीत माऊली. हा, जो मज होय अनन्य शरण, जो मज होय शरण, असे शब्दही वापरता आले असते ना. जो मला शरण येतो, अरे नुसतं शरण कसलं, अनन्य भावानं, तो मी वेगळा नाही अशा भावाने मी शरण आलो पाहिजे. पण तसं शरण येणं माझ्याकडे जमतंय का, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणूनच वर्णन केलेलं आहे, जी स्थिती माझ्या आयुष्यामध्ये आहे त्या स्थितीबद्दलच्या तक्रारी बंद करणं हे भगवंताला आपण प्रिय होण्याचे एक साधन आहे. प्रॅक्टिकली परमार्थ आहे हा. देवघरातला आणि मंदिरातला परमार्थ माऊली सांगत नाहीत बरं काय. मंदिरामध्ये नाटकं करता येतात, लोक असतात, लोकांच्या समोर नाटक करता येतं, मी किती मोठा भक्त आहे, मी किती देणगीदार आहे, हे सगळं सगळं करता येतं. खरा भक्त होणं भक्ती तो कठीण सुरावरली पोळी, असं तुकोबा म्हणतात. त्याचं कारण ते आहे, प्रत्येक आहे त्या स्थितीमध्ये जैशी स्थिती आहे तैशी अपरी आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. हे गुपित आहे आपल्या सर्व सुखाचं. पण ते आपल्याला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. सगळं त्याला माहिती आहे, म्हणून काय करावं आहे, त्याला शरण जायचं. जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. आणि नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. पुढान तुकडे आहेत बघा. नाथ महाराजांचा अभंग आहे, आवडीनं भावे. हरिपाठामध्ये आहे, नाथांच्या हरिपाठामधला हा अभंग आहे. 6वा 7वा 5वा असेल बघा. आवडीनं भावे हरिनाम घेशी. तू दुसरं बाकी काय करत बसू नकोस, पोटापुरची व्यवस्था कर आणि हरिनाम घेत राहा, म्हणजे तू खरंच त्याच्याशी एकरूप होतोय. कारण नाम आणि नामीमध्ये अभिन्नता आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आपण ज्यावेळी आपण नाम घेतो त्यावेळी आपण त्याच्याशी अनन्यच असतो, त्याच्यापेक्षा बाजूला नसतो. त्यापाशी पांडवा मी हरपला किवसावा, जेथे नाम घोष बनवा करती माझा. काल मागच्या वेळची 24 आपण विचार केला असतो. आहे जैशी स्थिती आहे तशा पद्धतीमध्ये संचिताचं कौतुक पाहत राहावं, हा खूप आनंद मिळतोय. आज नवीन आहे, आज नवीनच माझा आजारपण सुरू झालंय. वा वा वा, आज काय वेगळं आहे वाटतंय, असं बोलता आलं पाहिजे आपल्या आजाराशी. रडायचं नाही तर त्याच्याशी बोलायचं, त्याच्यावर उपाय करायचे, योग्य ते उपाय करायचे. दुसरं काय करू शकतोय आपण? काय करू शकत नाही. माझा आजार दुसऱ्याला देतोय का बघा, देता येतोय का बघा. पण देवाला विनंती करतो शकतोय, माणसाला विनंती करून जावा. डॉक्टरना म्हणा तुम्हाला तुमची फी आहे त्याच्या चौपट मी फी देतो, बरं माझा आजार एवढा काढा आणि दुसऱ्याला कुणाचं द्या जावं, नाही तुमच्या घरात घेऊन जावा. घेतील काय कोण? माझे नातेवाईक कोण घेतील काय? जवळचे म्हणतात तुमच्यासाठी जीव देतो अशी म्हणणारी सुद्धा. असं जर प्रसंग आला तर आपण ते वाल्याकोळ्याची गोष्ट ऐकतोय ना, माझी पाप कोण घेणार आहे का? ते म्हणतात बायका मला म्हणतात नाही हो, घेताच येत नाहीत ना. कशी घेता येतील एका जीवाची पाप दुसऱ्याकडं? हे सगळं शक्य आहे ना. मग पाप घ्यायला बसलेला देव आहे ना, मग त्याच्याकडे का जात नाही आपण? तो मला पापातून बाहेर काढतो आणि मला पवित्र करतो त्याच्यासारखा. त्याला लपटून राहायला पाहिजे, त्याला चिकटून राहायला पाहिजे, त्याला अनन्य व्हायला पाहिजे. त्याला जेव्हा अनन्य होतो त्यावेळी आपण शांत होतो, तक्रारी बंद होतात. कबीर महाराज म्हणतात त्यांची बायको वारल्यानंतर असं बोलतात काय,
भला हुआ मेरी मटकी फुटी रे, मैं तो पाणी भरत से छुटी रे. मी जो रोज पाणी मटका वापरत होतो पाणी भरायला, तो मटकाच फुटला काल. बरं झालं आता उद्यापासून पाणीच भरायला लागत नाही. नाहीतर आम्ही काय केलं असतं, आता काय करायचं, किती रुपयाचा मटका होता, किती महाग होता, तो फुटला, आता पाणी कशानं भरायचं, मग केव्हा आणायचा, असं रडत बसलो असतो ना. संत कसे बोलतात बघा, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे कृपा केली. तुकाराम महाराज दुष्काळात असं बोलतात, बरे झाले देवा बाईल भेटली कर्कश. आणि आम्ही बायकांची तक्रार करतो, माझी बायको अशी आहे तशी आहे. आणि तुकाराम म्हणतात भांडखोर आहे ती बरी झाली. नाहीतर मला देवाचं प्रेम जोडलं नसतं ना. बरोबर आहे, देव भक्ती रुजवायला लागतो ना भक्तामध्ये, त्यावेळी त्याच्या खुणा आहेत त्याच्याकडलं सगळं काढून घेतो, त्याचे नातलग त्याच्या विरोधात उभे करतो. खून कशी आहे बघा, एखाद्या व्यवहारामध्ये एखादा फसवणारा जवळचाच विश्वासू मित्र भेटतो आणि तो फसवतो. देवाची कृपा आहे बरं काही, का आपल्याला खऱ्या दोस्ताची ओळख करून दिली आणि आपल्याला भगवंताची ओढ निर्माण केली. असे किती आहेत सांगा बघू, की ज्यांनी उलट्या गोष्टी घडल्यामुळे ते भगवंताकडे ओढले गेलेले आहेत. आणि आपण म्हणतो उलट्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडता कामा नये. अरे असंच, हीच अनफेवरेबल जी ऍडव्हर्स कंडिशन आपल्या आयुष्यामध्ये येते ना, तीच भगवंताची आठवण करायला आपल्याला मदत करत असते. पण आपण ती स्वीकारायलाच तयार नसतो, फक्त चांगलं तेवढं स्वीकारतो. आणि प्रतिकूल आहे ते नको रे बाबा, त्याच्यापासून पळतो म्हणून ते पाठी लागतं. आणि गप्पच उभा राहिलो पण तर स्वीकारायला तयार राहिलो तर ते आहे तसं. समाधान टिकून राहण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून ते म्हणतात बाईल भेटली कर्कशा. आणि नाथ महाराज म्हणतात माझी बायको प्रेमळ भेटली म्हणून मी परमार्थ करू शकलो. दोघांचा विचार एक बायकोबद्दलच आहे ना. आपली बायको ह्यापैकी एक काहीतरी असेल ना, एक तरी कर्कश असेल, नाही तर प्रेमळ तरी असेल. मग त्यापैकी एक जर असली तर मी धन्यवाद कुणाला द्यायला पाहिजे. जर मी परमार्थ करत असेल तर त्यांनी परमार्थ केला ना. ते म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये ज्या उलट्या गोष्टी घडल्या त्याचा उपयोग मला परमार्थ करण्यासाठी झाला. बायकोच म्हटली नसती तर तुळशीदासांना, एवढ्या पुरातून तुम्ही ओंडक्याचा आधार घेऊन नदी पार करून मला माहेरी भेटायला आला, रात्रीची भयंकर वेळ, एवढी धावपळ, एवढं तळमळ, तुम्हाला भगवंताविषयी असती तर हो. असं म्हटल्यानंतर तुळशीदासांच्या मनामध्ये विचार आला आणि लगेच त्यांचा विचार ते पारमार्थिक बनले, संत पदवीला पोचले. आपल्यात जरासं जरी वाईट घडलं आपल्या आयुष्यामध्ये तरी आपण तक्रारी करतो, कारण देवाचा आधार मानतच नाही आपण. आणि त्याच्या समोर हे बोलतो, तो लांब नसतो, देवान माझं असं काय केलं, अहो त्याला ऐकतोय तो. त्याच्या समोर आपण बोलायला लागलोय, त्याला शिवाय द्यायला लागलोय, तरी सुद्धा आपण बोलत राहतो. किती विचित्र गोष्ट आपण करतो बघा आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून म्हणलेलं आहे, जसं आहे माळी जीवते नेले, देवते निवांतची गेले, त्या पानिया आयशे केले होवावे गा. ज्ञानेश्वर माऊलींची उभ्या 12व्या अध्यायातली काय म्हणतात, माळी जिथं पाणी घेऊन जातो ना, पाण्याला घेऊन जातो ना, तिकडं पाणी निमूटपणाने त्याच्या मागोमाग येतं पाठ काढल्याबरोबर. माळीये जीव ते नेले, जिकडं नेले तिकडे तेऊ ते निवांतचे गेले, त्या पाणी आयशे केले व्हावेगा. अरे त्या पाण्यासारखा तू हो. माळी ईश्वर आहे आणि तू पाणी हो, आणि पाण्यासारखा पाठोपाठ जा त्याच्या. तुला काय तुझ्या पदरात त्यानं टाकलंय ना, हे तुझ्या भल्यासाठी आहे असं समजत राहा. म्हणजे तुझा परमार्थाने भक्ती चांगली होईल आणि मग तू त्याच्याशी एकरूप होशील. स्वतःला इतरांच्या पेक्षा वेगळा समजणं, इतरांच्या पेक्षा मोठा समजणं, इतरांच्या पेक्षा छोटा समजणं, हे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आणि सुपेरिटी कॉम्प्लेक्स, अहंगंड आणि न्यूनगंड असे दोन प्रकार आहेत. मी इतरांपेक्षा पापी, वाईट, मी छोटा, गरीब, दरिद्र असं वाटणं हा न्यूनगंड आहे. आणि मी खूप मोठा आहे. अहो काय मी शून्यातून विश्व केलं, निर्माण केलं. काय छोटं माझ्याकडे होतं, काय घरात नव्हतं, लग्न झालं माझ्यावर, आत्ता माझ्याकडे 2 कोटीचे 4 बंगले, 10 कोटीचे बंगले आहेत, गाड्या आहेत, मी निर्माण केलं. हा अहंगंड.
यात कुठल्यातून न्यूनगंडातून अहंगंडातून बाजूला यावं आणि नुसता अहम आहे ना तो अहम सांभाळावा. अहम तोच आहे हे कळलं पाहिजे. आणि हे जेव्हा कळेल ना तेव्हा त्याला शरण येण्याची जी प्रक्रिया आहे ती आपसूक आणि व्यवस्थित घडते, अन्यथा घडणार नाही बरं का. म्हणून म्हटलेलं आहे, जशी स्थिती आपली असते, माळीये जीवते नेले तेवते निवांतच गेले. कारण त्याच्याशिवाय शरण येण्यासारखी दुसरी स्थिती नाही. माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्व मे रामचंद्रोदय आलो. शेवटची ओळ फार महत्वाच्या, न अन्य न जाणे न अन्यम जाणे. मी अन्य कशाला जाणत नाही याला म्हणायची अनन्यता. मी माझा राम माता, माझे राम पिता, माझं सर्व काही राम, मी अन्य काही जाणत नाही. ही जो श्लोक सांगतो ना आपल्याला, मी अन्य कशाची जाणीव ठेवत नाही, कारण माझं सर्वस्व तो आहे. आणि सर्वस्व वाटलं ना झाला बघा अनन्य. आणि माऊली तेच म्हणतात, जो मज होय अनन्य शरण. अनन्यता पाहिजे. मग अनन्यतेला इतर आश्रयांचा त्याग करायला पाहिजे. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आहे बघा, अन्य आश्रयानां त्यागा अनन्यता. इतर सगळे आश्रय हे कमकुवत आहेत, तकलादू आहेत असं समजून त्याचा त्याग करणं. आणि एकदम घट्ट असलेल्या बांबूला पकडून, तो बांबू म्हणजे हा पारमार्थिक स्तंभ भगवंत परमात्मा आहे. या परमात्म्याला एकदा मिठी पायाला मारले ना, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता कुठं काय करायचं आहे, एकदा तुझा पकडला की अन्य प्रेम रसे बसे बैसले मिठी. देता आली काय सावकाश म्हणतात काय माऊली तुकोबांचा अभंग आहे. ही जर प्रेमानं मिठी त्याला मारली तर मग सगळं निघून जातं ना, आणि अनन्यता साधता येते. ही अनन्यता आपल्याला साधता यायला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्यो मीची एकू. वेळ संपलेला आहे. अजून थोडंसं चिंतन आपण जरासा उद्याच्या भागामध्ये जरा असं पाहू, कारण अत्यंत महत्वाचं आहे. आणि प्रॅक्टिकली आपल्याला हा पारमार्थिक गोष्टी करायच्या असतात. बोलण्यातल्या शास्त्रीय पद्धतीने थेरी, निव्वळ थेरी उपयोगाची नसते. म्हणून इथे विचार थोडासा उद्याच्या चिंतनामध्ये आपण करू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल.